यानंतर पुढची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपण बघणार आहोत। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये मतमोजणी प्रक्रियेदरम्यान जो गोंधळ झालेला होता, या अनुषंगाने ही पुढची एक महत्त्वाची बातमी आहे। या मतदारसंघातल्या मतमोजणीची उद्धव ठाकरेंनी माहिती घेतलेली आहे। जो गोंधळ झालेला होता मतमोजणी प्रक्रियेदरम्यान, हा गोंधळ नेमका काय आहे, आता नेमकी काय स्थिती आहे, या संदर्भातली सगळी माहिती उद्धव ठाकरेंनी घेतल्याचं समजतंय। मतमोजणी प्रक्रियेदरम्यान 5 मतं जास्त आढळून आल्यानं गोंधळ उडालेला होता आणि नाशिकमधल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून उद्धव ठाकरे यांनी या संदर्भातली माहिती त्यांच्याकडून जाणून घेतलेली आहे। आणि या संदर्भातले अपडेट्स आपण आता जाणून घेणार आहोत। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मुकुल, उद्धव ठाकरेंनी स्वतः या मतमोजणी प्रक्रियेच्या गोंधळादरम्यान जी काही बातमी समोर आली, ज्या घटना घडल्या, या संदर्भातली माहिती पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतल्याचं समजतंय। काय नेमकी अपडेट? हो, अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। कारण 2 वेळा म्हणजे सुरुवातीला 3 मतपत्रिका जास्त आढळून आल्या, त्यानंतर 2 मतपत्रिका जास्त आढळून आलेल्या होत्या आणि त्यानंतर मतमोजणी केंद्रावर एकच गोंधळ उडालेला होता। याची माहिती उद्धव ठाकरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी नाशिकच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना फोन केला आणि दूरध्वनीद्वारे ही माहिती विचारलेली आहे, नेमकं काय घटना घडलेली होती। जर मतपत्रिका ह्या मतपेट्या ह्या सील केलेल्या असताना 5 मतपत्रिका जास्त कशा आढळून आल्या आणि ह्या कुठल्या तालुक्यातल्या कुठल्या जिल्ह्यातल्या आहे याची देखील माहिती घेतली। त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने यावर आपली भूमिका काय मांडलेली आहे, आक्षेप घेतला म्हणजे काय आक्षेप घेतलेला आहे आणि त्याचं कन्क्लुजन पुढे काय होणार आहे, या संदर्भात देखील माहिती घेतलेली आहे। पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे की 5 मतपत्रिका ह्या जास्त आढळून आलेल्या होत्या, मात्र आता पुढे जसं जसं जर निवडणूक अटीतटीची झाली तर आपण त्याच्यावर अधिकाधिक आपला जो आक्षेप होता तो आक्षेप अधिकाधिक नोंदवला जाणार आहे। त्यामुळे तुर्तास तरी मतमोजणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उद्धव ठाकरेंना देण्यात आलेली आहे आणि एका बाजूला उद्धव ठाकरेंनी देखील प्रत्येक मतदारसंघामध्ये स्वतःचं लक्ष आहे हे दाखवून दिलेलं आहे। ठीक आहे मुकुल, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।